नमस्कार माऊली, नमस्कार. कशी काय तब्येत? सगळं काही अलबेल आहे ना? अगं, ज्या घरामध्ये तुझ्यासारखी प्रेमळ, सगळ्यांचं मनापासून करणारी, एवढी काळजी घेणारी माऊली असेल, तिथं सगळं उत्तमच असणार. आता आईची महती असतेच अशी. समुद्रासारखी अथांग, आभाळासारखी अमर्याद. आपल्या पोराबाळांना काही दुखलं, खुपलं, काही कष्ट झाले तर मनापासून हादरते ती आई. आपल्या मुलांच्या रक्षणासाठी, सुखासाठी, समाधानासाठी जी अखंड कष्ट करत राहते ती आई. आणि हेच सगळं साध्य व्हावं म्हणून आपल्या पुराणात जीवतीचं व्रत सांगितलंय. अगं माऊली, मला माहितीये तू हे व्रत अत्यंत मनोभावे दर शुक्रवारी करत असतेस. तर या व्रतामागची, या जीवतीच्या व्रतामागची कथा काय आहे ती आपण आज पाहणार आहोत. महाराणी, आपणासाठी फलाहार घेऊन आले आहे. क्या? सुनंदा, इथे माझ्या आयुष्यातील सुख आणि आनंद हिरावून घेतला जात असताना तुला फळांची चिंता पडलीये. त्यापेक्षा मला विष का आणून देत नाहीस? किंबहुना मी ते प्राशन केल्यावर मला कायमची मुक्ती तरी लाभेल. शिव 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 शिव, काय हे अभद्र बोलले महाराणी? मी म्हणते असे कुठले महासंकट ओढावले आपल्यावर की आपण असे टोकाचे भाष्य करीत आहात? तुला ते ठाऊक नसेल, कदाचित तुझ्या कानावर ही वार्ता आली देखील नसेल, पण या राज्याला आता नवी सम्राज्ञी लाभणार आहे. सुनंदा, माझे महाराज आता केवळ माझे महाराज उरणार नाहीत. त्यांच्यावर हक्क दाखवणारी, त्यांच्यावर प्रेम करणारी आता नवी सम्राज्ञी या प्रासादात नांदणार आहे. नाही नाही, हे अशक्य आहे. महाराणी, कदाचित आपल्या कानावर काहीतरी चुकीचे भाष्य पडले असावे. नाही सुनंदा, पिताश्री आणि माता राणी यांच्यातील चर्चा या कानाने मी ऐकली, या डोळ्याने ती घडताना मी पाहिली. आता फक्त पुढील 4 दिन आणि मग योग्य वधूची निवड होईल आणि विवाह संपन्न देखील होईल. शिव शिव, ही भलतीच अशुभ वार्ता आहे. हे सारे इतक्या जलद गतीने घडेल अशी अपेक्षाही नव्हती. परंतु महाराणी, महाराजांचे आपल्यावरचे प्रेम अगदी जगजाहीर आहे. असे असताना त्यांना हे कसे मान्य आहे? कारण दायित्व हे नेहमीच प्रेमापेक्षा उजवे गणले जाते सुनंदा. आणि माझ्या विवाहाला इतकी वर्ष लोटली तरी देखील मी माता होऊ शकले नाही. हा जणू माझ्या चारित्र्यावरचा डागच आहे आणि म्हणूनच कदाचित महाराजांनी हा निर्णय घेतला असा. आणि आपणास हे सर्व मान्य आहे? महाराणी, हा केवळ एक व्यवहार असू शकतो असे नाही वाटत आपल्यास? होय सुनंदा, म्हणूनच आज मनातले शब्द मी बाहेर काढते. ज्या कारणासाठी महाराज हा विवाह करू इच्छित आहे त्याची पूर्तता आता मीच करेन. या घराण्याला वारस मीच देईन, मीच. महाराज, काय झाले? या आधी
तुम्ही असे कधीच अस्वस्थ दिसला नाही. आम्हास असे वाटते आपल्या कक्षात येण्याआधी आम्ही विचारणा करायला हवी होती. महाराज, विचारणा तेव्हाच होते जेव्हा दोघात अंतर असते. पण स्वामी, आपल्या दोघात तसे काहीच नाही. आणि तसेही सर्व निर्णय आम्हालाच विचारून घेतले जातात का? महाराणी, महाराज, काय झालं? आपल्या डोळ्यात आमच्या प्रती पूर्वीचे ते निखळ प्रेम दिसत नाही. आमच्या मनावर घाव घालणारा हा निर्णय घेण्या अगोदर आपल्या मनात आमचा विचार आला. महाराणी, आम्ही हा निर्णय आनंदाने घेतला असे आपल्याला वाटत असेल तर ते अयोग्य आहे. आपल्या प्रेमात वाटेकरी आणणं किती जड असतं हे आज आम्हाला समजले. महाराज, असे असताना आपण हा कटू निर्णय नाईलाजाने का बरे घेता? केवळ एका पुत्रप्राप्तीसाठी? या राजघराण्याला वारस मिळावं म्हणून? काही निर्णय कटू असले तरी घ्यावे लागतात. राज्यकर्त्यांना तो शापच असतो. वारसाविना राजा म्हणजे अमृतावेण स्वर्गलोक. त्याला काहीही मूल्य नाही. महाराज, वारस मिळणे इतकेच महत्वाचे असेल तर आपण एखाद्या उच्च कुळातील एखाद्याचे पुत्ररत्न दत्तक घ्यावे. यात काहीच वावगे नाही. महाराणी, या साम्राज्यातील वारस केवळ या आणि या कुळातीलच असेल. त्याच्या बाहूंमध्ये आणि संपूर्ण देहात याच कुळातील रक्त वाहील. महाराज, मी आपली इच्छा समजू शकते, पण आपणही माझं मन समजून घ्या. माझ्याही मनात मातेची ममता आहे. मलाही स्वतःचे मूल हवे आहे. पण माझ्या प्रयत्नांना नियती फळ देत नाही. त्यात माझा काय प्रभाव? महाराज, आपण दुसरा विवाह करू नये. स्वामी, स्वामी, या साम्राज्यातील वारस केवळ या आणि या कुळातीलच असेल. त्याच्या बाहूंमध्ये आणि संपूर्ण देहात याच कुळातील रक्त वाहील. महाराणी, 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 अहो काय हे? अग्नीचा दाहही जाणवला नाही तुम्हाला? नाही जाणवला. कारण माझ्या आत जळणारा अग्नी अधिक तीव्रतेने माझा प्राण हिरावून घेत होता. पण आता मी स्वतःच ठरवले आहे, या अग्नीत जळायचे नाही. या उलट त्याच राखेतून पुनर्जन्म घेऊन जिवंत राहायचे. मला नाही समजले महाराणी. या भगवंताकडे पुत्र प्राप्तीसाठी प्रार्थना, पूजा, गाऱ्हाणे यातले मी काहीच करणार नाही. आणि तरी देखील माझ्या गर्भात या साम्राज्याचा वारस वाढत राहील. यापुढे वांसपणाचे हे अपमानकारक बोलणे मी आता माझ्या मनाला कधीच लावून घेणार नाही. एक स्त्री म्हणून मी माझे मातृत्व निश्चितच अनुभवे. महाराणी, आपल्या मनात नेमके काय चालले आहे याचा थांगपत्ता लागत नाहीये मला. सुनंदा, तू या राज्यात सुईण म्हणून कार्य करते आहे.
तू मला अशी एक स्त्री शोधून दे जिला नुकताच गर्भ राहिला आहे, व जिला आत्ताच पुत्र प्राप्त झाला आहे, असे नाळवारी बालक तू मला आणून द्यावे. महाराणी, हो, कसं शक्य आहे? हे पातक आहे. असे दुसऱ्याचे अपत्य आपण आपले म्हणून का शक्य नाही? एक स्त्री म्हणून ईश्वर माझा मातृत्वाचा हक्क हिरावून घेत असेल तर तो मिळवणे हा माझा अधिकार नाही? जे सुख मला नैसर्गिकरित्या मिळाले नाही ते मी वाटेल ते मोल देऊन मिळवीनच, परंतु मातृत्व नक्कीच अनुभवेल. सुनंदा, आपण योजनाच अशी करू की संपूर्ण जगाला वाटेल की गर्भधारणा मलाच झाली आहे आणि जन्मास येणारे अपत्य ते देखील माझेच असेल. नाही महाराणी, हे योग्य नाही. असे आचरण म्हणजे एक प्रकारची फसवणूकच नाही का? सुनंदा, निदान तू तरी असे बोलू नकोस. ऐक, या कानाची खबर त्या कानाला समजता कामा नये. मी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण करेन. द्रव्य, धन, ऐश्वर्य याची रेलचेल असते. बघ, आता शांतपणे विचार कर. जशी आज्ञा महाराणी. आपणास हवी तशी स्त्री या राजधानीत नक्कीच मिळेल. मी शोधेन तिला आपणासाठी. अगो, काय झाले तुला? हा, काय झाले? उठ उठ बघू. अरे बघताय काय? पाणी द्या आधी. मुली मुली, उठ उठ बघू, उठ. अगो, अशी कशी घरी आली तुला? हा, कोण आहेस तू? काय नाव तुझे? हा, मी सावरी. पण तुम्ही? अगो, मला आपलीच समज. कुठे राहतेस तू? घर कुठे आहे तुझे? चल, मी तुला सोडते तुझ्या घरी. नाही नाही, मी जाते. अशी कशी एकटी जाशील? अगं, वाटेत तुला काही त्रास झाला, पुन्हा घेरी आली तर? चल, मी सोडते तुला. ये. अगो, ऊन फार तीव्र आहे ना, म्हणून तुला भोवळ आली असावी. ये. हेच का तुझे घर? ये. सावकाश. अहो, ऐकलत का? सावरी? हो आलो. बरे वाटते का? हे काय? सावरी, सावरी काय झाले? तुझी प्रकृती तर स्थिर आहे ना? हा? आणि आपण? माझा परिचय राहू दे, आधी तिला जलपान करू दे. घ्या. हो हो. ठीक आहे. तू नेमके काय झाले? अहो, मी नदीवरून जल घेऊन येत असताना मला घेरी आली व मी खाली कोसळले.
परंतु तुझी प्रकृती स्थिर आहे याहून अधिक काय सुखावं असेल. आणि आपलेही खूप आभार. आपण साक्षात देवीच्या रूपात येऊन तिच्या प्राणांचे रक्षण केले. आधी तू बैस पाहू. सावकाश. छान आहे हो तुमचं घर. खरं तर तुम्ही प्रथमच आमच्या घरी आले आहात, परंतु तुम्हाला देण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही. गेले 2 दिन ह्या दिन घराचे लक्ष्मीने दर्शन देखील घेतले नाही हो. अगं दुःखी नको होस. असे समज की तीच लक्ष्मी तुझ्या दारी चालून आली आहे. ओके. पाहतेस काय हे नाही, आपले उपकार अमूल्य आहेत, परंतु हे असे द्रव्य कोणाकडून घेणे हे आम्हा शोभत नाही. असे आणि माझे दान नाकारून माझ्या वाटणीचे पुण्य तुम्ही नाकारू शकत नाही हो. एका गर्भवती स्त्रीला पाहिल्यावर तीच काही दान धर्म द्यावे हेच माझे व्रत होते. घे. गर्भवती? का विश्वास नाही बसत? मग ठेवा. विश्वास ठेव माझ्यावर. अगो या नगरातली सर्वात निष्णात सुईण आहे मी. तुझा हात हाती घेतला होता तेव्हाच तुझी नाडी तपासली होती आणि त्या क्षणी लक्षात आले की या उदरामध्ये एक नवीन श्वास जन्म घेतोय हो. साहुरी, आयुष्यातील परमोच्च आनंदाचा अनुभव करून दिलायस तू. तुझे आभार कसे मानू मी. थांब, हा आनंदाचा क्षण काहीतरी गोड घास भरून साजरा करायला हवा. आलोच. जीव आहे हो तुझ्यावर. मी तुमचे आभार कसे मानावे हेच समजत नाहीये. आभार कसले त्यात? अगं मला आपलीच समज. बरे ऐक, आता यापुढे स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. तिच्या पोटी उत्तम आणि पोषक आहार जाणं फार गरजेचे आहे. आपण म्हणता ते अगदी सत्य आहे, परंतु आमची परिस्थिती. चिंता नसावी, मी आहे ना. आता हिचे गर्भारपणाची सारी निगा आणि बाळणपण याचे दायित्व माझ्याकडेच आहे. आता पाहताय काय? तोंड गोड करा. माऊली, असं म्हटलेलं आपण नेहमी ऐकलंय, जे विधी लिखित असतं तेच घडतं. आपल्या नशिबी असेल त्यात आपण समाधानी असलं पाहिजे माऊली. पण आपल्या कथेतल्या दीपिकाचं मात्र असं काही दिसत नाही. तिला मातृत्वाचं सुख काही करून मिळवायचंच आहे. आता त्यासाठी तिचे जे काही प्रयत्न चालले आहेत त्याला काय यश येतं बघूया. पण तोपर्यंत उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.